Friends, welcome back in the third lecture of history, chapter 5 education. So now we will start from research institutes science. So in the post independence period in 1950, the Council of Scientific and Industrial Research CSIR was established with the objective to promote scientific research in the country and to take the people benefits of the research to all the people, and to take the benefits of the research to all the people. ओके, तर म्हणजे काय, तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR या संस्थेची स्थापना झाली. मग पदार्थ विज्ञान म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन, ओके, फार्मास्युटिकल्स म्हणजे तर काय, तर पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रात संशोधन सुरू झाले. मग या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. तर मग या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठीक आहे, हू हॅड गॉन अब्रॉड फॉर हायर एज्युकेशन. नाव द अचिव्हमेंट्स ऑफ द CSIR. तर या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या. DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरणे, अंदमानातील आदिवासींचा जनुकी अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुना आहेत हे सिद्ध करणे, भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे इत्यादी गोष्टी या संस्थेने केल्या. अर्ली वॉर्निंग सिस्टीम. ठीक आहे. सो इट ऑल्सो प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द यूज ऑफ नीम ॲज अ पेस्टिसाइड. म्हणजे काय, तर कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या जातींसंदर्भातील स्वामित्व म्हणजे पेटंट. ठीक आहे, या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIRने उपलब्ध करून दिला आहे. ठीक आहे, तर ज्ञानकोश, ठीक आहे ना, डिजिटल कोश म्हणजे काय, तर डिजिटल एन्सायक्लोपीडिया. ओके. सो नाव मॅथमॅटिक्स, गणित. सो द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्सेस इन तमिळनाडू वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1962. तर तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962मध्ये स्थापन झाली होती आणि इट एनकरेज द हायेस्ट लेवल ऑफ रिसर्च इन मॅथमॅटिक्स. म्हणजे काय, तर गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली. सो नाव कम्प्युटर्स. 1969मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. ठीक आहे, तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ, ठीक आहे, ओके, जाधवपूर विद्यापीठ, मग यांनी कंबाईनली ISIJU हा इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी बनावटीचा किंवा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे अर्थातच TCS या कंपनीला 1974मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाला. ठीक आहे, आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकांमुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला. ठीक आहे. सो कॉम्प्युटर्स हेल्प इन सायंटिफिक रिसर्च. सो नाव नेक्स्ट इन 1987. तर 1987मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. मग राजीव गांधी सरकारने महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. सुपर कॉम्प्युटर. 1988मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग CDAC या संशोधन संस्थेची मग स्थापना केली आणि 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली मग परम 8000 हा महासंगणक तयार केला. ठीक आहे. सो डॉक्टर विजय भटकर डेव्हलप्ड द परम 8000 सुपर कॉम्प्युटर. नाव BARC बार्क भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. दिस इन्स्टिट्यूट हॅज conducted valuable research in the fields of nuclear physics, solid state physics, spectroscopy,
केमिकल अँड लाईफ सायन्सेस. तर काय भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केलं आहे. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आलं आहे. सो नाव इंजिनिअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT. सो इंडियाज फर्स्ट IIT वॉज सेटअप ॲट खरगपूर इन वेस्ट बेंगॉल इन 1951. म्हणजे 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी या संस्थेचा तो उद्देश होता. ठीक आहे. तर मग द इंजिनिअरिंग कॉलेजेस ॲट पवई म्हणजे काय, तर मग पुढे जाऊन पवई, मुंबई, चेन्नई, कानपूर, नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IITमध्ये मग नंतर रूपांतर करण्यात आले. ठीक आहे. into IITs. The Soviet Union, America, Germany and UNESCO all extended help to set up these institute. तर मग या संस्थांच्या उभारणीकरिता रशिया, अमेरिका, जर्मनी, युनेस्को या संस्थांनी आणि या देशांनी मदत केली. ठीक आहे. द IITs in India were given status of deemed universities and BTech and MTech courses were started there. ठीक आहे. म्हणजे काय, तर जे IIT आहेत, ठीक आहे, त्यांना एक स्वायत्त संस्था किंवा स्वायत्त विद्यापीठाचा त्यांना दर्जा देण्यात आला आणि मग BTech MTech हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर मग काय वैशिष्ट्य त्यांचे, की प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश, माफक शुल्क, विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970-80मध्ये काय झालं, तर या संस्थेतील बरेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या निर्माण झाली. म्हणजे काय, तर जे आपले हायली टॅलेंटेड एज्युकेटेड यूथ आहे ते कायमस्वरूपी परदेशात जाऊ लागले. तर 1990मध्ये मात्र थोडी त्याच्यानंतर परिस्थिती बदलायला लागली. 1994मध्ये गुवाहाटी, आसाम आणि 2001मध्ये रुड़की येथे IIT ही संस्थेची स्थापना करण्यात आली. सो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM. तर IITमधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली म्हणजे IIMच्या. नंतर मग कोलकाता, बेंगलोर, लखनौ, कोझिकोड, इंदूर, शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था नंतर स्थापन करण्यात आला. सो डू यू नो सिस्टमॅटिक ट्रेनिंग इन एनी ॲस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग. ठीक आहे. तर मग फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील शिक्षण मिळते. दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय या अशा चित्रपटांशी निगडीत असणाऱ्या सर्वच गोष्टी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली. पुण्यातील प्रभात फिल्म कंपनी ठीक आहे जी आहे त्याचा वारसा या संस्थेला मिळालेला आहे. सो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID. This institute was established in Ahmedabad in 1961 for the purpose of imparting training in industrial design. ठीक आहे. म्हणजे तर काय, तर 1961मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963-64मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच म्हणजे ट्रान्झिस्टर, ठीक आहे, देन कॅल्क्युलेटर डिझाईन, ठीक आहे, इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार करणे ही कामे केली आहेत. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिसिन संशोधन संस्था वैद्यकशास्त्र. सो इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड म्हणजे काय, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान ICMR या परिषदेची स्थापना झाली. या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांनी संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. ठीक आहे. या संस्थांवर ही जबाबदारी दिली. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली.
26 सेंटर्स. सो या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. लेप्रसी, कुष्ठरोग या क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली. ठीक आहे. तर मग वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालय, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार, त्याचबरोबर परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय, हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकार यांच्यावर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिस्टी केंद्र या संस्थेने काढली. ठीक आहे. ओके. देन ओके, दीज इन्स्टिट्यूट्स हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंडक्टिंग रिसर्च इन व्हेरियस डेव्हलपमेंट. तर मग नंतर सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI, ठीक आहे, या संस्थेचे पुनर्गठन केले आणि मग या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीसाठी जबाबदारी टाकली. ठीक आहे. डेव्हलपिंग टेस्ट अँड स्टँडर्डायझेशन ऑफ मेडिसिन्स. सो नाव डू यू नो इन 1969 द सेंट्रल काउन्सिल रिसर्च इन इंडियन मेडिसिन म्हणजे काय, तर आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी व होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतींमध्ये संशोधन व विकास घडवून आणण्यासाठी 1969मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1979मध्ये या संस्थेचे विसर्जन करून 3 नव्या संस्था स्थापण्यात आल्या. त्याच्यात आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, देन सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी अँड सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नेचर क्योर. ठीक आहे. इन अकॉर्डन्स विथ द रिस्पेक्टिव्ह क्लिनिकल मेथोडॉलॉजी. ठीक आहे. देन नेक्स्ट इज कॅन्सर रिसर्च ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर म्हणजे काय, द ॲडव्हान्स. तर टाटा मेमोरियलची संस्था आहे, शाखा आहे. कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे. ओके. नाव रिसर्च इन्स्टिट्यूट्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय, तर संशोधन संस्था कृषी क्षेत्रातल्या. ठीक आहे. तर मग भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन 1905मध्ये सुरू झाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट 1958मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. नंतर कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक, वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांमध्ये विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. ठीक आहे. नाव नेक्स्ट. नंतर मग या संस्थेची नवी दिल्ली मुख्यालयात ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषी विषयक ग्रंथालय आहे. ठीक आहे. गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. ठीक आहे. मग या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे काय, तर एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. ठीक आहे. तर मग आपण हे पुढील पाठात आपण बघणार आहोत की महिलांविषयीचे कायदे, स्त्रियांचे योगदान काय होतं. ठीक आहे, आपल्या भारताच्या विकासात. सो नाव क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन कॅन्सर रिसर्च, देन राईट अ शॉर्ट नोट ऑन IIT, राईट अ शॉर्ट नोट ऑन एम्स. ठीक आहे. तुम्हाला 5 ते 6 वाक्यात लिहायचं आहे सगळं शॉर्टमध्ये. देन नेक्स्ट इज राईट अ शॉर्ट नोट ऑन रिसर्च इन्स्टिट्यूट इन ॲग्रिकल्चर. ठीक आहे. रिसर्च इन्स्टिट्यूट इन ॲग्रिकल्चर. सो 6 to 7 sentences.